2 बॅगा बघा पॅक झालेल्या आहेत आणि आता लास्ट जे काय राहील ते दुसऱ्या बॅगेमध्ये जे असेल होते ग नोला न्यायचं नाहीये आजी जिसे हाय विष्णू तर ते लाडू बघ नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर कोकणची माहेरवाशी. तर आत्ताच मी एक व्हिडिओ शेअर केला तुमच्याशी रविवार पेठेमधला. तर तिथे आम्ही जी शॉपिंग केली त्याचं मी तेव्हा तुम्हाला सांगितलं नाही की ही आमची एवढी शॉपिंग मी कशासाठी करत आहे. आता मी तुम्हाला दाखवते की काय काय आम्ही पॅकिंग घेतलेलं आहे. तर आमची ही यात्रा जी आहे ती 4 धामची यात्रा आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री अशी ही 4 धामाची यात्रा आमची होणार आहे. आणि हा टोटली एकूण 12 दिवसाचा प्रवास असणार आहे. तर त्यासाठी काय काय घ्यावं लागतं. 4 धाम यात्रेला जायचं आहे तर एवढं चढायचं आहे केदारनाथला. तर तिथे जाण्यासाठी काय काय काळजी घ्यायची, कोणकोणते कपडे घ्यायचे हे आता आम्ही पॅकिंग करत आहोत. तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सविस्तर सांगते. तुम्ही बघू शकता इथे हे बघा. तर हा सगळा पसारा तुम्ही बघताय ना. तर ही सगळी मला पॅकिंग करायची आहे. आता हा प्रवास आमचा रेल्वेने होणार नाही आहे, आम्हाला प्लेनने जायचं आहे. त्यामुळे तिथले नियम वेगळे वेगळे आहेत. तिथे लगेच वेट हे प्रॉपरली तितकंच असायला पाहिजे, नाहीतर ते सामान काढून टाकतात. त्यामुळे आम्हाला ते सगळं जपूनच सगळं व्यवस्थित घ्यायचं आहे. तर मी दाखवते की मी काय काय तुम्हाला घेतलेलं आहे 4 धाम यात्रेसाठी. तर मी बघा ह्या 2 बॅगा काढलेल्या आहेत. कारण आणि प्रत्येकाकडे हे 22 किलोचंच वजन असलं पाहिजे. म्हणजे एका बॅगेमध्ये 15 किलो आणि दुसऱ्या बॅगेमध्ये 7 किलो असं वेट पाहिजे. नाहीतर मग ते आपल्या वस्तू बाहेर काढतात. आता ह्या मी साड्या घेतलेल्या आहेत. त्या प्रत्येक साडीवर मॅचिंगचं ब्लाऊज, परकर सगळं मी आता ते सगळं त्याच्यामध्ये भरणार आहे. त्यानंतर जायचं आहे केदारनाथला. थंडीचं वातावरण असणार आहे. त्यामुळे बघा हे सगळे हँड ग्लोव्ज मी इथं घेतलेले आहेत. स्वेटर्स पण मी 1 नाही 2 नाही तर तब्बल अगदी अक्षरशः मी 4 ते 5 स्वेटर्स घेतलेले आहेत. सॉक्स तेही लागणार आहेत. सॉक्सची जोडी कुठे गेली हे बघा. हे हँड ग्लोव्ज मी घेतलेले आहेत. हे 100 रुपयाला पडले मला. पुण्यातूनच घेतलेले आहेत. आणि जॉगर्स घेतलेला आहे लक्स कंपनीचा. आणि अजून ही बघा हे दोन्ही बॅगा आम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉपरली व्यवस्थित सेट करायचं आहे. आणि शूज घेतलेले आहेत कारण तिथे बघा शूज लागतात, ग्रीप लागते शूजला. त्यामुळे मी ग्रिपरचे शूज घेतलेले आहेत जेणेकरून चढायसाठी कम्फर्टेबल राहील, व्यवस्थित राहील. शाल घेतलेली आहे, प्लस एक ब्लँकेट पण घेतलेला आहे. एमर्जन्सीला असावं कारण पाऊस पडतो काय वगैरे वगैरे काय सांगू नाही शकत सिच्युएशन कशी असेल ती. आणि आता ही सगळी पॅकिंग मी पटापट करते. एवढी पॅकिंग करायची आहे ना की काय समजत नाहीये. की कसं आपण ट्रेन मधून आपण प्रवास करतो त्या आपल्याला काही टेन्शन नसतं. आपण 2 बॅगा घेतोय काय 3 बॅगा घेतो काय. पण आता कसं प्लेन मधून प्रवास करायचा आहे त्यामुळे मला खूप टेन्शन आलेलं आहे. कारण एका बॅगेमध्ये 15 किलो आणि दुसरी बॅग आहे त्याच्यामध्ये 60 किलो असंच मेजरमेंट पाहिजे.
आणि नंतर जर एक्स्ट्रा झालं तर त्याचे एक्स्ट्रा पे करावे लागतात. आता मी सांगते मी काय काय घेतलं. मी असा एक बॉक्स घेतलेला आहे आणि या बॉक्स मध्ये मी सगळं माझे गोळ्या ज्या आता 10-12 दिवसाच्या प्रवासासाठी काही त्रास झाला, मेटिंग म्हणा, ताप आला, अंगदुखी झाली म्हणा, तर त्याच्या मी गोळ्या घेतलेल्या आहेत. प्लस आपले सगळे कॉस्मॅटिक म्हणजे आपल्या लिपस्टिक्स, आपले हेअर डाय, फेस वॉश, आपले परत तेलाची बॉटल, सनस्क्रीन, सगळं एकातच घेतलेलं आहे. विक्स, मूव, काय तर पावडर, क्रीम, जे मला लागतात वस्तू डेलीसाठी तिथे गेल्यावर, तर त्या छोट्या छोट्या वस्तू आहेत, घरून जाऊ शकता, शोधायला लागणार एवढ्या बॅगेमध्ये मी कुठं शोधत बसून. म्हणून मी ही एकच एक डब्बा केलेला आहे, त्याच्यामध्ये मी सगळ्या वस्तू माझ्या घेतलेल्या आहेत. आणि अशा बघा ह्या गोळ्या घेतल्यात मी. प्रत्येकावर आता त्याच्यावर नाव लिहायचं आहे. तापाची कोणती, मिटिंगची कोणती, पोटदुखी झाली तर त्याच्यावर कोणती, त्याच्यावर नाव घेऊन त्याच्यामध्ये ठेवणार आहे. कोलगेट घेतलंय बस ना एवढं, बस झालं ना. आणि हे बघे 2 झाल्या, एक माझ्याकडे एक मी अजून एक घेतली, कारण तेल हे लागतं. ओके, बघा अशा पद्धतीने मी लिहून ठेवलेले आहे, म्हणजे मला पटकन असं काय त्रास तर होणार नाही, पण पटापट आपल्या गोळे खाल्ले की संपला विषय. रेनकोट, तर हा रेनकोट त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेलाच आहे. मी कुठून घेतला, रविवार पेठेमधून, त्याची शॉपिंग कशी झाली तोही व्हिडिओ बघा. 100 रुपयाला हा फक्त भेटलेला आहे मला. आता बघा मी एकूण 10 साड्या घेतलेल्या आहेत. 10 काय, 10 ते 10, 11, 12 म्हणजे 12च्या आत अशा ह्या सगळ्या साड्या घेतलेल्या आहेत. हे बघा एवढं. पण ह्या साड्या आम्ही कसं, मी आणि माझी आई आम्ही दोन्ही मिळून घालणार, त्याच्यामुळे आम्ही दोघींमध्ये हे डिवाइड केले. मी साडी घाल, एक दिवस मी साडी घाल, म्हणजे तिच्या वेगळ्या साड्या होणार नाही. भारी भारी तर तिच्या किती असतील, 2-3 नवीन साड्या असतील तिच्या, नाहीतर बाकी ह्या ज्या मी काय 12 साड्या घेतलेल्या आहेत त्याच्यातल्याच आम्ही दोघी एकमेकींना घालणार, एकमेकींच साड्या वापरणार. त्यामुळे तो एक फायदा होतो. नाहीतर तिच्या 10 साड्या, माझ्या 10 साड्या, अशा 20-22 साड्याच होऊन जातात. तर आम्ही हा मार्ग काढला. त्यानंतर मी या साड्या सगळ्या माझ्या आहेत ना, या एवढ्या थोड्या तुम्ही बघताय, त्या सगळ्या साड्या, त्या सगळ्या माझ्या 10 वर्षापूर्वीच्या साड्या आहेत. म्हणजे 10, 7, 8 सगळ्या जुन्या जुन्या साड्या, ज्या मी कधी वापरत नव्हते त्या मी काढल्या. कारण त्या कधी पण बघा, मी सांगते, जेव्हा आपण लांब यात्रेला जातोय तर त्यावेळेस नवीन साड्या घेण्यापेक्षा जेव्हा आपण वापरत नाही आहोत या साड्या मी ठेवून दिलेल्या होत्या. मी वापरत, जेव्हा मी इथं येत होते तेव्हाच मी वापरत होते. तर मी विचार केला की आपण ह्या साड्या तिथं वापरायच्या. म्हणजे ह्या साड्यांचं कसं, जरी एखाद्या वेळेस साडी खराब झाली काय, तर आपल्या मनाला हे नाही होईल अरे यार माझी एवढी साडी खराब झाली अशी फील नाही. ओके, त्यानंतर मी दुसरं एक असं घेतलं की मी एवढ्या 12 साड्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 साड्या, परंतु ब्लाऊज मी फक्त 4च घेतलेले आहेत. म्हणजे 4 ते 5 साड्यांवर मी एकच ब्लाऊज वापरणार. तर प्रत्येकावर मी वेगवेगळा ब्लाऊज घेतला. जसं हे माझं असं मस्त असं फॅशनेबल असं ब्लाऊज हे मी शिवलेलं आहे. ह्या ब्लाऊजला जवळजवळ नाही म्हणलं ना तरी 8-9 वर्ष झाली, पण जरा पण शिलाई घातलेली नाही.
इतकं परफेक्ट ब्लाऊज बसतं ना मला आणि कुठल्याही साडीवर कॅरी करता येतं. जसं की मी आता ह्या साडीवर हेच ब्लाऊज वापरणार आहे, प्लस ह्या साडीवर सुद्धा मी हेच ब्लाऊज वापरणार आहे. अजून दुसरं ब्लाऊज आहे माझं, जे तुम्ही बघितलं असेल कॉटनची. तर याच्यावर मी कॉटनच्या 2 साड्या घेतलेल्या आहेत, दाखवते मी. तर या दोन्ही साड्या मी ह्या कॉटनच्या, त्याच्यावर एकच ब्लाऊज मी कॅरी करणार आहे. त्यानंतर हे पण मी असंच एक शिवून ठेवलं होतं. मी असे ब्लाऊज शिवून ठेवते जेणेकरून आपल्याला ते कुठल्याही साडीवर आपण ते घालू शकतो. तर ह्याच्यावर तर मी बघायला आहे, हे पण आहे आणि अजून एक आहे. ही अशी मी 2-3 साड्यांवर हे एकच ब्लाऊज मी कॅरी करणार आहे. हे पण मी एक रेडीमेडच खरेदी केलं होतं. तर त्याच्यावर पण मी बघा ह्या साडी ब्लाऊज शिवलं नाही, तर ह्याच्यावर परफेक्ट मॅच होऊन जाईल. तर अशा पद्धतीने साड्या घेताना जर तुम्ही असं, जर आपण ज्या 4-धाम यात्रेला जातो तर त्यावेळेस 2-2, 10-10 आणि 15-15 साड्या वेगळ्या करण्यापेक्षा तुम्ही एकातच हे करा. ब्लाऊज मोजकीच ठेवा, अशी ठेवा की जी तुम्ही सगळ्या साड्यांवरती कॅरी करा. बॅग फोटो भरले. मी जास्त साड्या का घेतल्या माहिती आहे? ॲक्च्युली आपण मुंबईमध्ये राहतो आणि या मुंबईच्या जीवनामध्ये, या धावपळीमध्ये कुठं आपण आता साड्या घालणंच विसरून गेलो. म्हणजे मी स्वतः, इवन मी सुद्धा त्याच्यामध्येच इन्क्लूड आहे. तर मग आपण साड्या घालणार कधी? हा ना, त्रास होतो, मान्य आहे, मलाही खूप त्रास होणार आहे. ही साडी घालायची, वेअर करायची, पावसात जर भिजलो तर त्या साडीवरच प्रवास. हो माय गॉड, तेव्हा असं काय, आमचा प्रवास सुखाचा, अगदी पाऊस पडला तरी मोजकाच पडू दे. तर तरी पण मी साड्याच जास्त घेतलेल्या आहेत, कारण मला या सगळ्या साड्या वापरायच्या. किती महिने झाले असतील, वर्ष झाले असतील, मी या साड्यांना वापरलेलंच नाही. तर ती हौस मला पूर्ण करायची. आणि त्याच्यानंतर माझा असा पण एक विचार आहे की आता या सगळ्या माझ्या साड्या, म्हणजे अशा मी ठेवून दिलेल्या साड्या होत्या. तर मी विचार करते की जर कोण मला तिथं भेटलंच तर मी तिथल्या तिथं त्या साड्या देऊन टाकेन वापरायला कुणाला. ठीक आहे, हा एक माझ्या मनातला थॉट मी तुमच्याशी शेअर करते की आपण इथं भांडीवालीला साड्या देण्यापेक्षा किंवा असंच ती पडून इकडं तिकडं जाण्यापेक्षा त्या साड्या वापरून पण होतं. आणि त्यानंतर आपण जर कुणाला तिथं कोण भेटलंच तसं गरजेचं असं तर देऊन टाकायच्या साड्या, काय ठेवून करणार. आता ठीक आहे, आता मी ड्रेसचं सांगते. मी ड्रेस जास्त नाही घेतले, मी ड्रेस टोटली 5 ते 6 आणले होते, पण त्यातले मी 2 कटआउट करून टाकले. कारण काय, मला त्याच्यावर टॉपच नाही भेटला. काल मी शॉपिंगला गेले होते पण मला तसा टॉपच नाही भेटला. असा प्लाझो आहे मस्तपैकी, तर हा प्लाझोवर असा छानसा मला एक टॉप घ्यायचा होता जो मला भेटला नाही. तरी पण मी प्रयत्न करणार आहे, एक दिवस आहे माझ्याकडे, आणि जर मला भेटला तरच मी तो घेणार. आणि हा स्कर्ट पण आहे, खूप छान आहे, प्युअर कॉटन आहे. आणि ह्याच्या असं त्या दोघांवर मस्त असा एक शॉर्ट टॉप भेटला असता ना मला, तर माझा एक ड्रेस तयार झाला असता. म्हणून मी या 2 ड्रेसला कट करून टाकला असता. पण झालं काय, मला टॉपच लागला. आज जर भेटला तरच मी घेणार आहे, त्याला मी लिस्टमधून बाहेर काढणार. आता मी 3च ड्रेस घेतलेले आहे, छान प्रेस पीस करून. हे आपल्या एमर्जन्सीला
असावे जवळपास. कधी पटकन साडी नाही घालता आली तर ड्रेस असावा, म्हणून फक्त 3च पॅक करते. आता सर्वात महत्त्वाचं, साड्या ड्रेस पॅक झालेला आहे. मस्त खाऊन आलेले आहे. काय खाल्लेलं नाही येते आहे तोंड चालू आहे. तिचं चालू आहे माझं काय. हा काय त्याच्यात हसायचं काय. ओके ए तिकडे जा चला. स्वेटर्स मी 3 घेतलेले आहेत. त्याला व्यवस्थित घडी घालायची आहे आणि छानपैकी असं पॅक करते. 3 स्वेटर्स घेतलेले आहेत आणि जॉगर्स घेतलेला आहे. एक जॉगर्स लक्स कंपनीचं घेतलं मी. त्याचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तो तुम्ही बघा. आणि हा मला 900 रुपयाला पडला. जॉगर्स खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तिथे खूप थंडी आहे, बर्फ पडतो. त्याच्यामुळे तुम्हाला हे जॉगर्स घेणंच जरुरी आहे. हे घालायचं आणि त्याच्यावर आपले कपडे घालायचे. तर तुम्ही हे नाही म्हणलं तरी आपलं 2 जोडी तरी घ्या जॉगर्स. त्यानंतर सॉक्सचे मी काय तर सॉक्स सॉक्सचे मी 4 ते 5 जोडी घेतलेली आहे. आणि हात मोजे हे पण मी 4 जोड्या घेतलेल्या आहेत हात मोज्यांचे. हे आईसाठी आहे, जर कधी चालताना गुडघ्याला जर काही त्रास झाला तर ते त्याच्यासाठी. 2 स्कार्फ घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्या लेडीजचे इनरवेअर जे ते तुम्ही नाही म्हणलं ना तरी 10 जोड्या ठेवा. मी तर म्हणते इनरवेअरच्या, ब्रा आणि पॅन्टीजच्या. कारण पावसामध्ये जर ओलं झालं तर आणि कपडे जर सुकले नाही तर आपल्याकडे एमर्जन्सीमधून 10 पेअर असणं फार गरजेचं आहे. त्या मी घेतलेले आहे. पॅक येस. दे अजून दे. शाल घेतली. कमरपट्टाच म्हणतात. आजीसाठी घेतला तो कमरपट्टा लागणार आहे. तर 60 वर्ष क्रॉस झालेली आहे तर त्यांना कमरपट्टा हा लागणारच आहे, डॉक्टरने सांगितला असेल. तो 2 घ्या, पण आम्ही एकच घेतलेला आहे. पण मी तर सांगेन 2 घ्या. आता खाण्यासाठी काय पॅकिंग केलेलं आहे. हे असे ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवलेले आहेत. सगळे मिक्स ड्रायफ्रूट आहे. आणि एमर्जन्सीला जर भूक लागली, आपल्याला काही खायला नाही भेटलं तर पटकन आपण हे ड्रायफ्रूट खाऊ शकतो. बस सकाळ बापरे. त्यानंतर मी शंकरपाळ्या पण करून घेतलेल्या आहेत. चहा जेव्हा आपण घेतो त्यावेळेस बाहेर बिस्किट नाही भेटलं तर आपण हे चहाबरोबर खाऊ शकतो असं. आणि अजून थोडंसं काहीतरी स्नॅक्स म्हणून मला घ्यायचं आहे. हे घरी बनवलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे आता मला पॅक करायचं आहे बॅगेमध्ये. एक बॅग पॅक झालेली आहे, दुसरी बॅग पॅक होते आणि तिसरी आता मी करत आहे. म्हणजे थोडक्यात 3 बॅगा माझ्या त्याच्यामध्ये माझं सगळं काही कव्हर झालेलं आहे. पण खूप छान आहे, वास पण छान. आता 3ही बॅगा पॅक झालेल्या आहेत. आणि लास्ट हे सांगायचंच राहिलं
मी एक डझनभर असे हँडबॅग घेतलेले कॉटनचे घेतलेले आहेत, ते आपल्याला जवळ असायलाच पाहिजे. आता या 3 बॅगा पॅक झाल्यानंतर असं एक म्हणजे आपण प्लेन, आता आम्ही प्लेन मधून प्रवास करतोय ना, त्यामुळे बघा हे असं हे येतं आणि त्याच्यावर नाव लिहायचं आणि ते प्रत्येक बॅगेला हाय प्रत्येक बॅगेला लावून टाकायचं. मग जेव्हा आपल्या ह्या बॅगा आत जातात तेव्हा ते त्या बॅग नावावरून आपली बॅग ओळखली जाते. तर हे 3 बॅगेला ज्याची ज्याची बॅग आहे त्याच्यावर मी हे स्टिक करून टाकते. हा रूल मलाही नव्हता माहिती. मला जेव्हा त्यांनी सांगितलं की हे असं लिहून तिथे हे करा. आता हे कुठं भेटतं ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर सध्या आता मला माहिती नाही की मला हे दिलं की त्यांनी आमची फॅमिली त्यांनी सांगितलं की जितक्या बॅगा बनतील तितक्या बॅगेला हे लावायचं. हे बघ अशा पद्धतीने बॅगेला लावून घ्यायचं. गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. पॅकिंगचा आजचा हा दुसरा दिवस आहे. कालपासून आमची पॅकिंगच चालली होती, तुम्ही बघितलंच. आत्ता कुठं ह्या बघा बॅगा पॅक झालेल्या आहेत आणि मला जसं आता आम्ही प्लेनने प्रवास करणार आहोत त्यामुळे मोठी बॅग ही 14 किलोची असणार आहे आणि जी हातामध्ये घ्यायची ती 7 किलोची असणार आहे. अजून मला एक सांगायचं आहे तुम्हाला, आता हा व्हिडिओ संपवता ह्या ज्या 2 मोठ्या बॅगा मी केल्या आहेत ना, ह्या 2 बॅगा पहिल्या आत जातात. त्यांच्यामध्ये हे 14 किलोचं वेट असलं पाहिजे, त्याच्यावरती चालत नाही, कारण त्या पहिल्या आत जातात. त्यानंतर दुसरी जी बॅग आपल्या हातात असते त्याच्यामध्ये 7 किलोच्या ह्या 2 बॅग आहेत. मी अजून त्या मेजरमेंट केलं नाही आहे, पण ती जी बॅग आहे ना ती पहिली आत जाते, त्याच्यात आपण काही करू शकत नाही. पण ह्या बॅगा नंतर मेजरमेंट केल्या जातात, ज्या 7 किलोच्या असतात. त्याच्यामध्ये मग जरी एखाद्या बॅगेमध्ये वजन कमी जास्त झालं तर तुम्ही ते तिथल्या तिथं हे करू शकता. पण ज्या 14 किलोच्या बॅगा आहेत ना त्या पहिल्या आत जायला मग तिथे काही तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे ते पहिलं तुम्हाला मेजरमेंट करून घेणं गरजेचं आहे. ओके, आता आपण 4 धाम यात्रेला जात आहोत. हे बघा चोरून पोरींची मज्जा चाललेली आहे. आणि हा एक मिनिट तर सर्वात महत्त्वाचा जो बॅगेमध्ये तुम्ही जो चार्जर घेणार आहात, तुमचं आता मला हे माझं शूटिंगचं सगळं सामान घ्यायचं आहे, तर ते सगळ्या वस्तू मला त्या मोठ्या बॅगेमध्ये शिफ्ट करायच्या किंवा ह्या 7 किलोच्या बॅगेमध्ये. पर्समध्ये अलाउड नाही आहे. पर्समध्ये तुम्हाला फक्त तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल आणि तुमचे पैसे इतकंच अलाउड आहे. हे मलासुद्धा आत्ताच कळलं. ह्या पर्सचा उपयोग जी तुमच्या हातामध्ये राहणार आहे तिच्यामध्ये तुम्हाला काही कॅरी तुम्ही करू शकत नाही. पिन काही नाही, लिक्विड स्वरूपाचं काही तुम्ही कॅरी करू शकत नाही. तिथल्या तिथं काढलं जातं. त्यामुळे ते उगाचच घ्यायचंच नाही. जे आहे आपलं चार्जर सगळं त्या बॅगेमध्ये जाणार. तर अशी झाली की माझी पॅकिंग. आणि आता पुढचा प्रवास तो मी तुम्हाला दाखवतच जाईल.
की प्लेनमधला माझा प्रवास, त्यानंतर आम्ही पहिल्यांदा कुठे उतरणार आहोत ते सगळं तुम्ही बघत जा. आत्ताची ही जी पॅकिंग आहे इथपर्यंत आम्ही व्हिडिओ इथेच थांबवते, कारण अजून मला मी इतकी थकले आहे ना की मला जरा पार्लरमध्ये जायचं आहे, थोडंसं जरा स्वतःला रिलॅक्स करायचं आहे आणि त्यानंतर मी जराशी थोडीशी एनर्जी पॉवर जरा मिळू शकते. ठीक आहे, तर चला आता पुढचा व्हिडिओ डायरेक्ट चारधाम यात्रेचा असणार आहे. चला, नमस्कार.